भोकर तालुक्यातील टाकळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक 28 जुलै 2024 रोजी 51,000 रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन केलं। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे पाहुण्यांकडून आपल्या कुटुंबासह भोकरकडे परत येत असताना टाकळाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकल भोकर शहरातील वडार गल्ली येथील रहिवाशी खाजा मियाँ हसन साह पठाण वय त्यांचा नातू सलमान अमजद यांना उडवलं होतं। यात या आजोबा नातवांचा दिनांक 4 मे 2024 रोजी मृत्यू झाला। या अपघातामुळे घरातील करता धरता व्यक्ती कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब उघड्यावर आलं। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली। ही बातमी भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना समजताच त्यांनी 28 जुलै रोजी या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन 51,000 रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबियांना जगण्याचा आधार दिला। यावेळी दादाराव पाटील ढगे, भुजंगराव शाहूजी ढगे, जीवन नाईक चिदगिरीकर, संजय मेंदवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजीराव नागेलीकर, ओंकार ढगे, मोहनराव हनुमंतराव तोडरेवाड आदी कार्यकर्त्यांसह गोवर्धन जाधव, निलकंठ वर्षेवार, व्यंकट मेटकर, मैनुद्दीन करखेलीकर, मिलिंद जाधव, वहाब करखेलीकर, आशू इनामदार आदींसह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते। भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे आपल्या मतदारसंघात सामाजिक कार्यात नेहमीच हिरेहिरीने सहभाग घेत असतात। गोरगरीब महिला ही आपली माता भगिनी समजून त्यांची सेवा करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांचा सन्मान म्हणजे आपला सन्मान हा उदात्त हेतू मनात बाळगून त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी पसारातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून 5,000 रुपये रोख रक्कम व साडी चोळी करून त्यांचा आदर सत्कार केला। यांच्या कार्याची पावती म्हणून की काय यांना भोकर विधानसभा मतदारसंघात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय। जनतेच्या प्रतिसादामुळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी नेहमीच काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असणारी उच्च शिक्षित कन्या इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांना आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। याच अनुषंगाने भोकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे भावी व इच्छुक उमेदवार इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्या वतीने अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1ली ते 5वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी दादाराव पाटील ढगे व यांची कन्या इंजिनियर दामिनीताई पाटील ढगे यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। आज आपण भोकर हा गावामध्ये एका माणसा जीव वारल्यामुळे त्यांचं 7 लेकरी आहे म्हणून आज आपण 51,000 रुपयाची भेट दिली। आपल्या कशाने झाली? मला पत्रकार आपले एक करकेलकर सरांनी सांगितलं की बाबा अशी त्याचे फार म्हणजे परिस्थिती बिकट आहे आणि त्यांचा मुलगा काल परवा वारलेला आहे आणि वडील सुद्धा त्यांचे 1 वर्षापूर्वी वारलेत। पण त्यांना 7 मुली आहेत। 7 मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी 6 मुली लग्नाचे आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून उपजीविका चालते। त्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपले समाजामध्ये बांधिलकी असल्यामुळे व गरिबाला मदत करण्याची आपली वृत्ती असल्यामुळे आपण आज येऊन कुटुंबियाचं सांत्वन करून त्यांना माझ्याकडून 51,000 रुपयाची मी भेट दिलेली आहे। यापूर्वी आपण भोकर तालुक्यातील नामधामी ह्या गावामध्ये 31,000 रुपयाची एका बैलला साथ चोरा म्हणून दिली। त्या पद्धतीने आता ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते। मी मूळ म्हणजे मी शेतकरीच आहे, मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही। कारण काय ज्यावेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस पेरणीला सुद्धा पैसे राहायचे नाही। एखाद्या वेळेस पेरणी जर डबल झाली तर मार्केटमधून कुठेतरी पैसे काढायचे, आपण काढून पुन्हा पेरणी करायची, पुन्हा ते नंतर व्याजानं आपण पैसे द्यायचे। त्यावेळेस शेतकऱ्याची हाळ कशी असते ही मूळ शेतकरी असल्यामुळं मला माहीत असल्यामुळं व त्या शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि पुन्हा त्याचा आऊत बंद असल्यामुळं चला आपण आपल्या हातात जेवढे गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण ते 21,000 रुपये त्यांना भेट दिली। नाही, आपल्याकडून आता समाजकार्य जास्त वाढत आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? नाही, समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढायचं काही विषयच नाही। जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीनं आपण जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीनं मदत करतो। आपण मागच्या 2 वर्षामध्ये आपले चिदगिरी येथील गुरु आहेत त्यांना नाही आणि विधवा महिलांना 240 विधवा महिलांना आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5,000 रुपये आणि काकणचोळी पण या अगोदर पण झालेले आहेत। म्हणजे असं नाही व्हायला नको की आताच का व्हायला, मागच्या 2-3 वर्षापासून पण हे कार्य चालू है। थे टाकाला रोड पे ठहरे थे, मेरे को 5 लड़कियां एक लड़का था, शोहर नहीं है, 2 साल होगा। हम ऑटो के पीछे ठहरे तो गाड़ी वाले ने आके हमें उड़ा दिया।
घर में कोई भी कमाने वाले नहीं थे। हमारे अब्बा थे, अब उन्होंने भी चले गए। उनका क्या नाम है? शोर भी चले गए, 2 साल होगा, शोर भी चले गए। दादाराव पटेल ने 51,000 रुपये मदद की। दादाराव पटेल ने 51,000 की हमको मदद करे। और बारी का दादाराव पटेल ने हमको आके 51,000 की मदत करे, हम उनकी शुक्राना करते हैं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।